गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व किराणा साहित्य वाटप डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांच्या राजमाता जिजाऊ फाउंडेशनचा उपक्रम। बुलढाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सौ ऋतुजाताई चव्हाण, कल्पना ज्ञानेश्वर टाले व डोणगाव अर्बनचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण यांच्या सहकार्याने व डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या उपस्थितीत समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रमशाळा वर्दडा येथील गरजू विद्यार्थ्यांना किराणा, चॉकलेट व पुस्तकेसह शैक्षणिक साहित्य या फाउंडेशनच्या माध्यमातून वितरित करण्यात आले। आपली आजची येणारी पिढी ही खऱ्या अर्थाने भारताचे भविष्य आहे आणि आज अनेक ग्रामीण भागातील अर्थकारणामुळे अनेकांना आपलं शिक्षण अर्ध्यातच थांबवावे लागत आहे। त्यातूनच अनेक ठिकाणी शिक्षकांसाठी योग्य साधनांची पूर्ती झाली नाही की ते शिक्षण थांबवावं लागतंय। अशाच काही मुद्द्यांवर लक्ष देत राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या वतीनं शैक्षणिक व दैनंदिन जीवनासाठी लागणारा किराणा वाटपाच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले, डोणगाव अर्बनचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण, कल्पना ज्ञानेश्वर टाले या सर्वांनी यशस्वी प्रयत्न केले। यावेळी उपस्थितांमध्ये मान्यवर व शाळेतील कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। समशेर सिंग पारद आश्रमशाळा येथील अध्यक्ष व शिक्षक या सर्वांनीच राजमाता फाउंडेशनचे कौतुक केले व आभार मानले। पुढील सामाजिक कामाकरता शुभेच्छा दिल्या। आदिवासी भागात विद्यार्थ्यांना पुस्तक संच व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। या दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य या विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याचे राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सौ ऋतुजाताई चव्हाण यांनी आपला विदर्भशी बोलताना सांगितले। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।